लोकनियुक्त सरपंच श्री दादासो मोरे समाजासोबत महादेव गाताडे हायस्कूल येथे स्थलांतरित। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे कवी सरकार इंगळी यांनी दिलेल्या माहितीनुसार इंगळी येथे गेल्या 8 दिवसापासून पाऊस सुरू होता। राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर इंगळी गावात पुराची परिस्थिती निर्माण झाली। गावात प्रथम मातंग वसाहत, हरिजन वसाहत, कुंभार गल्ली व गावच्या सभोवताली असणाऱ्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी गेलेले अनेक कुटुंब स्थलांतरित करण्यात आली। यामध्ये लोकनियुक्त सरपंच श्री दादासो धोंडीबा मोरे हे मातंग वसाहत येथे राहत असल्याने संपूर्ण वस्तीत पुराचं पाणी शिरल्याने तेथील सर्वच कुटुंब स्थलांतरित झाले। सरपंच दादासो मोरे हे समाजासोबत इंगळी येथील महादेव गाताडे हायस्कूल येथे स्थलांतरित झाले। तसेच गावात पुराचा नागरिकांना धोका होऊ नये म्हणून शासनाच्या अधिकाऱ्यांसह वेळोवेळी लक्ष देऊन पूरबाधित नागरिकांना दिलासा देण्याचं कार्य करत आहेत। तसेच हरिजन वसाहत येथील पूरबाधित नागरिकांचे पट्टण कोडोली शाळेमध्ये स्थलांतरित झाला आहे। त्यांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। सरपंच दादासो मोरे यांचे पूरग्रस्त नागरिकांना राहण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा, सूचना याचे योग्य नियोजन करत असल्याने त्यांच्याविषयी गावात कौतुक केलं जात आहे। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।